आपल्या मालकाने विचारच केला नाही, दखल घेतली, संदेशी बाण सोडा, ते पोरगच मारलं. ते तपश्चर्या करू लागलं. ते पोरग होतं लावरं चित्र सशे रानडुकर धरणाऱ्याचं. ओ शिकारी का बच्चा था बोले भिल्ल का, शिकार करणाऱ्याचं पोरग. ते मारलं त्याला. आई होती, आईला स्वप्न पडलं, जाऊ द्या ते पुन्हा कधी पाहू भागवतात. स्वप्न पडलं तिला आणि ती तिथं पोहोचली. पाहिलं तर डोकं एककडं शरीर एककडं. 4 माणसाचं साह्य घेतलं, पांढऱ्या कपड्यात लेकराचं गाठोडं बांधलं. पण तिला पक्क माहीत झालं रामाने आपलं पोरग मारलं. कशाहून कळालं? बाण तिथं होता आणि बाण राम नामांकित मुद्रांकित होता. प्रभू रामचंद्राचा बाण खोसला कमरेला. आली गठोडं घेऊन प्रभू रामचंद्राच्या दारात टेकलं ते गाठोडं. सुमंत नावाचे प्रधान. हे कोण? बाईंवरी नाही पाहिलं, लेकरू मेलतं हो तिचं, पोटचा गोळा आहे तिचा. गाठोड्यावर डोकं टेकलं, रडू लागली. बाईने विचार, सुमंताने विचारलं कोण? हे बाई ऐकायला येत नाही का? जरा जोरात बोलले. बाईनं हळूच कुणवरी पाहिलं आणि सांगितलं मी किराताची बाई आहे. काय गाठोड्यात? माझ्या मुलाचा मुर्दा आहे, प्रेत डेड बॉडी आहे. बर, मेलेली माणसं मशानात जळतात. तिनं सांगितलं सुमंत प्रधानजी मोठ्या माणसाचे प्रधान आहेत, गरीबाला इतकं बोलू नका. मेलेली माणसं मसनवाट्यात जाळतात याचं मला ज्ञान आहे, पण एक लक्षात ठेवा, हे बाण कोणाचं आहे? सुमंतानं सांगितलं मालकाचं आहे. मग तुमच्या मालकानं मग पोरग मारलंय. मी फक्त विचारायला आले का मारलंय. वैकुंठीचा हरिण ताना यशोदेच्या घरी सांगायला का मारलंय. सुमंत आतमध्ये गेले. एवढा पुरावा सांगून आपण चरित्र सांगू देवाचं. हो, तरी तुम्ही भागवतात खूप ऐकलं असेल. आता भागवत जिथं झाल्यावर तिथं काला करायला जरा जड जातं बघा. म्हणजे भागवतकारांना आधीच कृष्ण सांगितलं असतो ना, आपण का अख्तरबाई सांगा का आता विठाला 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 डबल डबल ऐकायला लोकांना असं वाटतं. मग अरे हे काल ऐकलं ना आपण आणि बाळून तर तेच दळलं पुन्हा असं होतंय ते पुन्हा. पण सांगतो अकरा बघ. सुमंतानं सांगितलं प्रभू मुलगा मारलाय तुम्ही. भगवान म्हणले अरे काही देऊन घेऊन मिटत का रे. पहिल्यापासून देऊन घेऊन मिटवायची सवय बघा. पहिल्यापासून कुछ देने के बाद जमता का बोले नाही बोले. का जमत नाही? तिनं लेकरा करता इतका शोक केलता की दारातल्या आश्वस्ताच्या झाडाला पानच राहिलं नव्हतं. ते झाड सुद्धा दुःखी झालतं, इतका शोक केला. आले प्रभू बाहेर आल्याच्या नंतर चूक आहे बरं का, चूक आहे. एखादी चूक माझ्याच्यानं जर घडली, कीर्तनात एखादा शब्द जर गेला आणि जवळच्या माणसानं सांगितलं महाराज ते चुकलं, तर त्याच्यानंतर पुन्हा ते शब्द टाकीत नाही. असं म्हणायचं नाही मला कोण शिवाजी भाऊ शिकणार, असं नाही म्हणायचं. कारण बोलण्याचा ओघ आहे. जगात असं कोणतंच मळनियंत्र नाही की त्याच्यातून दाणे फुटत नाहीत. आणि जर कमी सोयाबीन टाकलं तर मग काड्या टाकीत आहे. तसं हे एक मळनियंत्र. एखादा जर चुकीचा शब्द गेला आणि श्रद्धेच्या जवळच्या माणसानं सांगितलं की महाराज ते नका म्हणी जाऊ बापा, रिवर्स, त्या दिवसपासून ते शब्द बंद. असं असतं. लिंता घेतली पाहिजे माणसानं. प्रभू रामचंद्र जगाचा मालक आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हो म्या बोलविल्या वेद बोले. काय 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 ताकद, क्या ताकद. आणि तो मालक एका लावरं चित्र सशे धरणाऱ्या बाईच्या पुढं नम्रपणात उभा राहिला. शेठजी, नम्रपणेचे लक्षणे दोन्ही हात अशा छातीवर ठेवणे, नम्रपणेचं लक्षणे. युद्धातली नम्रता हातवरी करणे. हातवरी केले मामा की युद्धाची नीती आहे. पुढचा माणूस त्याला बाण मारित नाही. ही युद्धातली नम्रतेची नीती आहे. आणि मोठ्या माणसानं दोन्ही हात ठेवा. पाया पडणं, हात जोडणं हे तुमचं आमचं काम, पण तो राजा आहे ना, तो देव आहे. नम्रतेचं लक्षण दोन्ही हात. प्रत्येक प्राण्यात नम्रता आहे. कुत्र्याची सांगू का तुम्हाला? एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं आणि तिथलं कुत्र जर ताकदवान असेल तर ह्या कुत्र्यानं कष्टा घालायचा मामा.
तुम्हाला कष्टानं सण कळाला. शेतकरी येतं न कळायला काय झालं, शेपूट दोन्ही पायाच्या मधात घातली की तिकडचं कुत्र याला बोचकारीत नाही. दोन्ही पायाच्या मधात पूछ डाली और नम्रते का लक्षण आहे, हो नाही काटता उसको. ते त्याला चावतच नाही, पुन्हा चावतच नाही ते. हे माया हिंदीला हसायला येतं, पण मी कशी का होत नाही बोलायलो हे तर महत्व आहे ना. विठाला आणि शक्यतो त्याला बऱ्यापैकी मराठी कळती, पण एखादा शब्द कळणार नाही. आपल्या कीर्तनासाठी इतका मोठा त्याला वेळ नाही एका सेकंदाचा. कपडा मार्केट मधले शेलूतले डॉन म्हणावं लागेल त्यांना, डॉन डॉन डॉन, तरी पण ते वेळ काढून येतात आपल्याकडं. मग आपल्याला आपल्या कीर्तनातलं काहीतरी त्यांना कळावा, त्यांनी आपल्याला श्रोत्याचा आशीर्वाद असतो. वैकुंठवासी मारोतराव महाराजाला एक जणांनी विचारलं, तुम्ही 12 कीर्तन करतात, कसं चाललं तुमचं? ते म्हणले, मग काहीच नाही, माझ्या कीर्तनाला आलेले श्रोते डोळ्यातून मला आशीर्वाद देतात आणि त्याच ताकदीवर बोलतोय. तसं मी अभ्यास जरी केला असेल ना, तर मला बोलता जे येतं का ते तुमच्या आशीर्वादावर आहे, माझ्यावर नाही. विठाला विठाला. दोन्ही हात छातीवर ठेवले. बाई क्षमा असावी. बाईनं सांगितलं, प्रभू तुम्ही जगाचे मालक आहात. काय सांगू लागलं, नम्रतेचं लक्षण. बाई, त्या बाईनं सांगितलं, देवा आपण देव आहात, तुम्हाला शाप द्यायची माझ्यात लायकी नाही. माझं पोरग तुम्ही मारले, तुम्हाला मारण्याची पात्रता माझ्यात नाही, पण माझं पोरग मारलं का? म्हणले ते भजन करू लागलं. मग देवा विश्वाची लेकरं आहेत ना तुम्ही, ही सगळी लेकरं तुझी लेकरं आहेत ना, तू विश्वाचा बाप आहेस ना, आई आहेस ना विश्वाची. मग तू निर्माण केलं, शूद्राच्या कुळात आम्ही जन्माला येणं आमचं पाप आहे का? आम्हाला तू त्या जन्मात पाप जगातलंच ना. एक भागवतातला प्रसंग सांगतो, आजच्या काल्याच्या कीर्तनात सांगत असते, तुम्ही ऐकला असेल तरी सांगतोय. कालिया नावाचा सर्प होता, आहे ना भागवतातली कथा, तुम्ही ऐकला असेल तरी सांगतोय. कालिया नावाचा सर्प विषारी होता, त्याला फण्या कितीतरी होत्या, त्याला विष इतकं पुष्कळ होतं की त्या विषामुळं त्या यमुनेच्या डोहातलं पाणी विषारी होत होतं. आणि त्याच्यातलं पाणी गाई वासरान पिलं की गाई मरत होत्या, वासरं मरत होत्या, त्या मरून पडल्या की कालिया त्याला खाऊन टाकायचा पुन्हा. मग गाईनं जाणं बंद केल्याच्या नंतर, त्या कालियानं वरी तोंड केल्याच्या नंतर त्याच्या तोंडातून त्या अशा विषाच्या वाफा जायच्या, तर ते पक्षी सुद्धा मरायचे आणि मेलेले पक्षी त्याच्या तोंडात पडायचे. मग त्या विषारी वाफामुळं परिसरातली सगळी झाडं पण जळाली. फक्त एकच झाड जळालं नव्हतं, त्या झाडाचं नाव होतं कळंब. भागवतात कळंबाचा उल्लेख किमान 150-200 बाऱ्या आला. कळंब नावाच्या वृक्षाचा दशम स्कंदात जो भागवतकार उल्लेख करीत नाही तो भागवतकारच नाही. हा तो भागवतकार नाही, त्याचा उल्लेख करायला पाहिजे. अनन्यसाधारण महत्व आहे त्याच्यात. 70 कथा भागवतातल्या अत्यंत टोकाच्या आहेत. त्या 70 कथेचं आवर्तन जर नाही झालं तर माणिकबुवा त्याचा श्लोक झाला पाहिजे. त्याचा श्लोक जर नाही केला, हो, तर त्याच्या जाऊ द्या, आता ते बाकीच्या गोष्टी असो, हे आमच्या लोकांचं तुम्हाला काय त्याच्याहून घेणे, आपलं यायला काय करायचं याच्याहून, हे अलिप्त आहे त्याच्यातून. काही काही गोष्टी ड्रायव्हरला असतात, मध्ये बसणाऱ्याला असतात का मामा? गाडीचे नियम कोणी सांभाळायचे? ड्रायव्हरनं. मधल्यान कशाला म्हणायचं कलच दाब, ब्रेक दाब, एक्सलेटर दाब, स्टिअरिंग फिरेव, इकडं पुलेन सुमळ्या, ते ड्रायव्हरचं काम आहे ते नियम. तसे काही नियम आमचे आहेत, तुम्ही फक्त ऐकायचं. आणि ऐकणाऱ्याला पाप नसते, ते पाप आम्हाला असते. बघा, ते कळंबाचं झाड जळालं नाही. काल आमचा गाडीत विषय झालता. कळंबाचं झाड कालिया सर्पाच्या विषानं का जळालं नाही, मला ते जातीवर सांगायचं होतं, तरी पण हे आठवलं म्हणून सांगतो. माणसानं दारे धरता धरता गवत उपटिलं पाहिजे, त्याला शहाणा शेतकरी म्हणतात.
गव्हाला पाणी देता देता कडी काठाला जे गवत असतं का ते पाणी देता देता उपटायचं. त्याला शहाणा शेत खुरपी त्यांना बाया या तसं नसतं. मग तू काय करायला तू खोरं खांद्यावे ना भुंड फोड आता तू उपटी जाईन गवत. असं मधलं काही सांगायचं काय बाकीचं नाही, मधातलं शास्त्रातलं सांगायचं. तर ज्या वेळेला राजा बळीने हरण केलं अमृताचं, 4 ठिकाणी मुक्काम झाला. आपल्या महाराष्ट्रात एकाच ठिकाणी झाला, तो नाशिकला झाला. म्हणून चक्रधर मामा तिथं कुंभमेळा भरतोय. आणि मग गरुडाला सांगितलं, गरुडाला त्याच्या आईची सुटका करायची होती, सगळ्या हे वगैरे वगैरे वगैरे. मग हा गरुड ज्या वेळेला अमृत आणायला गेला का त्यावेळेला गरुडानं 4 वेळेला अमृताचा संग केला. आणि एकदा अमृत घेऊन येत असताना गरुड थकला. मग बसावा कुठं तर तो गरुड कळंबाच्या झाडावर. आरुडो भयोती हायाम तरुहे पियुषास लग्ने भयाहाम उरंगाम व्याळा भय विषाग्नो दग्धम नैवम तरुहाय. सगळे तरु दग्ध झाले पण हा देव तरु म्हणून प्रसिद्ध झाला, कळंबाचं झाड. म्हणून भगवान त्या कळंबाच्या झाडाखाली गोपाळ घेऊन बसायचे. अमृताचा थेंब त्या कळंबाला लागला म्हणून ते कळंबाचं झाड कालियाच्या विषानं जळालं नाही. मला सांगायचंय, त्या किराताच्या बाईने विचारलं, 2ला बरोबर सोडतो 2 तास कीर्तन, कमी करीत नाही, ताण घेऊ नका. हो बघा, देवानं चेंडू मुद्दाम पाण्यात टाकला, केला नाही. चेंडू खेळता खेळता यमुनेत चेंडू गेला बरं का. अरे देवाच्या हातानं चेंडू जात असतो का, त्यानं मुद्दाम फेकलाय. आणि दुसरी गोष्ट आता एक लक्षात घ्या, इथं जरा शंकेचंच गरा नाही. चेंडू पाण्यावर तरंग तू आप्पा का खाली जातो तरंग तू, ह्यो तरंगला नाही ना, ह्यो खाली गेलाय. याच्या हातातून जो निष्ठाला का तो तरंगतच नसतोय. देवाच्या हातून जो सुटला का तो पार लगे तिकडेच गेला पाकिस्तानात. चेंडू त्याच्या हातातून सुटला होता, हो ते गेला खाली. कालियाच्या बायका होत्या पद्मिनी शुहलदीपातल्या स्त्रिया होत्या. भागवतात 8 श्लोक आले पद्मिनी स्त्रियासाठी. यति पद्मिनी निभय जाती सुदयने छंद कला भय जायन्ते प्रश्निर्भयतति छंद कला पद्मिनी भयतति जायन्ते शुंहलदीप भययति सुदिकालति छंद पराभय जायन्ते प्रश्निर्मगधज मगध भयानं प्रियां भया भय जायन्ते. जाबालींचं वाक्य, त्याला अनुषंगाने केलेली श्लोक. पद्मिनी नावाच्या स्त्रिया, त्यांनी कृष्णाला पाहिल्याबरोबर सांगितलं, कन्हैया जाय रे वापस. कोणाचा आहेस रे, काय सुंदर दिसतोस, माझ्या मालकाला लेकरं लय खा वाटते. ते म्हणला, लेकरं खाणाऱ्यालाच तर पाहायला आलोय. भक्षंती बाल्यायाम यतम नर भक्षंती यो नाम उरंगान नामनेन भयो एन ददुंशुक कालियायाम. ददुंशुक म्हणजे सर्प, उरंग म्हणजे सर्प, व्याळ म्हणजे सर्प. सर्पाला नाव आहे 14. मुद्दाम बोलला, कालियानं पाहिलं, पकडू लागला. धरू जाता सापडे ना. कसा सापडल, तळेल दिवशी उडी हल्ली कालियाच्या डोक्यावर. भगवंतानं उडी मारली कालियाच्या डोक्यावर आणि कालियाच्या डोक्यावर नाचू लागला. त्या कालियानं शंकराचा धावा केला. शंकराचा धावा केल्याच्या नंतर भगवंताच्या लक्षात आलं, शिवजी आल्यावर मला म्हणतील मा भक्त आहे त्याला मारू नका. मग शिवजीनं आपल्याला काही म्हणू नये, मग शिवजी प्रसन्न व्हावा म्हणून भगवंतानं तांडव नृत्य केले. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती नाचत गिरिधारी. बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी. तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी, तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी.
तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी बम 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 बोले बलिहारी तांडव गती मुंडन पर नाचत गिरिधारी शीश भया भय सूद भयो छंद कला भय जायन्ते तांडव गती भय मुंड भयायति ओरंगातिं छंद परे पासा भय तति नक्त सुधा नक्त नक्त भय छंद परे नक्त नक्त भय छंद परे नक्त नक्त भय छंद परे कोण नृत्य केलं थोत्रातून रक्त बाहेर आलं वाचव रे म्हणले वाचव रे देवा वाचव मूर्ख आहे म्हणे तू मग कालिया चक्रधर मामा हुशार होता त्यानं सांगितलं देवा तोंडातून रक्त येऊस तर हाणायलास आणि पुन्हा मूर्ख म्हणायलास मला का मूर्ख म्हणतो भगवान म्हणले तू विष टाकतोस नाही यमुनेत याच्याकरता मूर्ख आहेस ऐका म्हणले आता ज्या किराताच्या बाईच्या पोरानं भजन केलं त्याचा पुरावा आता आहे का कालिया देवाला म्हणला देवा आम्ही साप विषारी असतो पण सापाला जन्म कोण देते भगवान म्हणले मी माहिती देता बोले आपको जन्म मग सापाला दात कोणी दिले देवानं सांगितलं मी दिले मग सापाच्या दातात विषाची पोकळी कोण टाकली मी टाकली मग विष त्वाच दिलंस दात त्वाच दिलेस सर्पाला जन्म त्वाच दिलास मग तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा ओ जगदीश हरे तन मन धन सब कुछ है तेरा सब कुछ है तेरा सब कुछ है तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा तन मन धन सब कुछ तुला समर्पण केलंय मग मला कशाला दोष देतोय मग सापाला जर जन्म घालायचं काम देवाचं आहे तर आम्हाला लावरं चित्र धरणाऱ्याच्या कुळात जन्माला घातलंस आमचा काय दोष आहे आणि का नाही तुझं भजन करा बाईने सांगितलं बाई माफ कर मला येते देवा लेकराचं गठुडं उचललं पण कापलेलं शरीर होतं रक्त खाली पडत होतं खाली पडलं रक्त चार माणसाच्या साह्याने मुलाचं लेक प्रेत उचललं खाली रक्ताचं खळ साचलं होतं काय वाटलं असेल त्या माईला कोणाला म्हणतात माय माय नावाचं पात्र विकत घेता येतं का कसं घेता येईल तुम्ही पत्रिकेवर पूर्वजांचे फोटो लावले तुम्हाला धन्यवाद ज्यांनी आपल्याला विश्व दाखवलं का त्या लोकांचा आदर करा घरात त्याचे फोटो लाई जा आपल्या वाडवडिलांचे फोटो लावा घरामध्ये कारण सांगतो 72च्या दुष्काळात शेठजी गरिबी होती या गरिबीच्या काळात आपल्या बापदाद्याने सगळ्या तरुणांना सांगतो आपल्या बापदाद्याने मिलू खाल्ले बरबडे खाल्ले आंबाड्या खाल्ल्या भाजीचे पिळे खाल्ले आणि आपल्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात आपल्यासाठी जमिनी कमवून ठेवल्यात त्याने जर मजा मारली असती ना गोव्याला जाऊन पैसे उडून तर आपल्याला नाशिकला बोंबलत जावं लागलं असतं इटा उचलायला त्याचा आदर करी जा तुमच्या वाड्यातल्या सगळ्या ज्येष्ठ लोकांचे फोटो आहेत वयस्कर लोकांचे गेलेल्या लोकांचे हो त्यांचे आशीर्वाद घ्या मोठ्या लोकांचे कोणाला म्हणतात माय माय नावाचं पात्र सापडतं का कुठं सुपेकर महाराजांचा एक दृष्टांत ऐकिला संप्रदायात मोठं व्यक्तिमत्व आहे नांदेडच्या पलीकडे एक गाव एक आई वारली तिचं प्रेत लाकडावर टाकलं प्रेत पेटून दिलं पण मुलगा संन्याशी उशीर झाला याला आखाड्याचा संन्याशी रानात काट्या कुट्यात काम करणारी माय शेतात काम करणारी माय त्या माईच्या पोटी लेकरू जन्माला आलं 10 आखाड्यापैकी एका आखाड्याचा महंत झालं गावाकडे आईच्या अंत्यविधीला आले संन्याशाला जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत त्या गावातलं पाणी पिता येते आई मृत्यू पावल्याच्या नंतर त्या गावातलं फुकट संन्याशाला काहीच खाता येत नाही हा पुराणाचा सिद्धांत आहे फक्त आई जिवंत आहे तोपर्यंत एवढा मोठा निर्णय त्या संन्याशाचे डोळे भरून आले माय
गेलीस, या गावातलं पाणी बंद झालं, या गावातली हवा सुद्धा फुकट घेता येत नाही, भजन करावं लागेल तर हवा घेता येईल. जळत्या माईच्या चितेला 5 प्रदक्षिणा केल्या आणि हात जोडे, माय तुझ्या पोटी जन्म घेतला, तुझी कुस किती पवित्र आहे म्हणून एका आखाड्याचा महंत झालो. महाराष्ट्रातली भारतातली सगळी माणसं मला मानतात, माय तुझी कृपा. जाता जाता एकदा दर्शन दिन. माईच्या शरीराला अग्नी लागला होता. माय जीवनभर पाप केलं नाही ग, काशीतल्या मालकाचं भजन केलं शिवजीचं, मला जाता जाता दर्शन दे. जळत्या चितेतून हात बाहेर आला आणि लेकराच्या हातात हात दिला आणि हात वापस गेला. तिला माय म्हणतात, तिला माय म्हणतात. टोकाच टकले अण्ण आलेले अप्पा, आमचे गुरुजी आहेत टकले अण्णा. माझा अपघात झाल्यावर शिवाजी भाऊ आसाराम आप्पा तिथं आलते. अपघाताची वार्ता कळाल्यावर मला जिला जन्म दिलाय त्या बाईला वाटत होतं वरून उडी टाकावं बघल्यावर. तिला सांभाळायला 2 मास्तर होते. निरोप सांगितला, भाई महाराजाला काय नाही झालं. नाही म्हणले, मला दिसतील का, मला बोलतील का. लातूरच्या एका माणसाने फोन लावला, लिपणे सरच्या फोनवर. मला काय बोलता येत नव्हतं. चांगलं म्हणलं, माय मी खुशी सुखी खुशाले. तिथून पुढं म्हातारी शांत. हे जगातलं सर्वात मोठं तात्विक नातं असेल तर माय आणि बाप हे बाजारात विकत भेटत नाही. फार मोठी ताकद आहे त्या नात्यात. गावातली जेवढी वडील माणसं असतात का, ज्येष्ठ माणसं, शेवटचा टप्पा गाठलेली ही माणसं निष्पाप असतात. त्याच्यात एखादं वाटोळं असेल ते एखादं सोडून द्या, ते किडकं पान समजायचं. पण शक्यतो या सात्विक लोकांचा संदेश घ्यायचा. मी 13 वर्ष पॅन्टीवाल्यापाशी बसलोच नाही मामा, म्हणून महाराष्ट्र मला तळीसारखा उचलायलाय. तळीसारखा ज्येष्ठ लोकांचा आदर्श घेतला. आमचं काय पाप आहे रे देवा, आम्ही या कुळात जन्माला आलोत. ठीक आहे म्हणले. तुम्हाला सांगतो आप्पा, मामा तुम्ही कधी गेले तर दवाखान्यात जा यांच्या मुलाच्या. मला एक आदर्शवाद पाहायला भेटला. यांच्या मुलांनी हॉस्पिटलमध्ये जी पाटी लावली, मेहता शेठच्या सपना क्लॉथ सेंटरचे मालक रामचंद्रजी, मुद्दाम जा, दुखणं म्हणून जाऊ नका, फक्त दवाखाना पाहायला जा. तर एक विशिष्ट प्रकारचं द्रव असते, त्या द्रवामध्ये यांचे पाय दिले, यांच्या मंडळीचे पाय दिले आणि त्या पावलाच्या ज्या खुणा आहेत का त्या हॉस्पिटलमध्ये दर्शनी भागात लावल्या. मी मायबापाच्या पावलांनी मोठा झालो. डॉक्टर मेहता शेठच्या हॉस्पिटलमध्ये मी महाराष्ट्रात पहिला डॉक्टर पाहिला की जिथं मायबापाच्या पावलाच्या खुणा लावल्यात. मायबापाच्या कसं कमी पडन हो. मुद्दाम जाऊ आपण एके दिवशी बघायला. पाहिले हो. योग असा आला. ती आई होती, ती आई रडली, तिला शाप नाही दिला मामा. शापाला उशाप आहे, टळटळाटाला उशाप नाही. टळटळाट हे अंतकरणापासून दिला जातोय आणि शाप हा जिभेने दिला जातोय. जिभेने शाप दिला जातोय त्याला शाप म्हणतात आणि अंतकरणातून दिला जातो त्याला टळटळाट म्हणतात. त्या बाईचा टळटळाट लागला हो. अरे मग अंधारातली काठी मोडीस तू, म्हातारपणातली काठी मोडीस माझी तू, मी कसं जगायचं रे आता. तिच्यासाठी उलट दुःख झालं, उलट दुःख झालं. आणि तिच्या अंतकरणातून वलय पडे, तुला मारण्याची ताकद माझ्यात नाही, पण माझं लेकरू मारल्याच्या नंतर मला जितकं दुःख झालंय का तितकं दुःख तुझ्या मायबापाला होईल. वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आला आणि त्याला सोडून 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिला. वैकुंठी
जेठीचा हरी ताना यशोदेच्या घरी विठोबा रखुमाई ब्रह्मांडाचा मालक 10 मिनिटात लीला सांगतो वेगात. मथुरेत जन्माला आला. 8 वर्षाची मूर्ती आहे. 8 प्रकारचं काम आहे आणि 8 नावं आहेत. लाल कृष्ण, युगल कृष्ण, गोपी कृष्ण, राधा कृष्ण, 8 नावं आहेत. भागवतात गोड वर्णन आलं. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. आई बाबाला सांगितलं मला इथं ठेवू नका, मला गोकुळात न्या मामाश्री. आणि लहान झाला. सांगितलं तोंडानं मनसी रक्ष पाळते म्या मोहिले. काय करणार आहे ते, काय करणार आहे. अन्नदानाला किंमत आहे. आजच्या एका कणात ताकद आहे. तुम्हाला एक सांगू का अन्नदानाची ताकद. कपोतकल्पित नावाचा साधू मेहताज शेठजी दाणे चुनता था, म्हणजे येचू लागला दाणे. आपल्या याला सांगतो आता खळं झालं एक जणाचं आणि खळ्याच्या पाळूवरचे चक्रधर मामा त्यानं दाणे येचले आणि 3 भाकरी केल्या. एक देवाला ठुली, एक गंगेत टाकली आणि स्वतःला खाला घेणार तितक्यात कुत्री दारात आली. पैशानं कधी पाप होऊ शकतं बरं. सर्वाभूती द्यावे अन्न आणि द्रव्य पात्र विचारून. पैसे देत असताना विचार करून देत जा. भांगाऱ्या भोंगाऱ्याला देत जाऊ नका, तुमच्याही डोक्यावर पाप पडन. एका माणसानं महाराजाचं सोंग घेतलं आपण तुमच्याकडून, तुम्ही त्याला 100 रुपये दिले, त्यानं 72 रुपयाची पेलीन बायकुल मारलं, तुम्हाला पाप लागन. तुम्ही तसे भांगाऱ्या भोंगाऱ्याला देत नाहीत म्हणा. हो, त्यानं जर ते चुकीचं काम केलं तर दात्यावर पाप लागते. पण अन्नदान कोणाला करा. कुत्री नेमकीच यालेली 2-3 पिलं दिले, पोट उपसलेलं बळी भोवतील भूक लागलेली आणि भाकरी खाताना दारात उभी राहिली. अर्धी भाकर मोडीन कुत्रीला टाकली. कुत्रीनं भाकर तोंडात धरली, तिच्या तोंडात भाकर आणि भाकर फेकणारा इकून आणि मधातून मुंगस पळालं. अर्धांग सोन्याचं झालं. अर्धांग सोन्याचं झालं. राहिलेली भाकर कुत्रीला फेकायची पण तोवर कुत्री निघून गेली. हे मुंगस एका लय यज्ञात लोळलं, त्याच्या अंगाचे केस गेले पण सोन्यात नाही झाले. काही वेळेला अन्नदानाची फार मोठी किंमत. आपल्या संस्कृतीमध्ये अन्नदानाला फार मोठी किंमत आहे, ताकद आहे. एवढं मोठं अन्नदान करता, तुमच्या कार्याला द्यावे तितके प्रणाम. मी असो पंगत होणार आहे. मनसी रक्ष पाळते म्या मोहिले सकळ. ते मोहून टाकलेत म्हणे, तुम्ही ताण घेऊ नका. चिमुकला झाला देव. मग वळणीवरचा पितांबर काढा, त्याच्यात भगवंताला गुंडाळलं आणि भगवान मथुरेतून गोकुळात टोपल्यात डाला दुर्डी टपात नाही गेले, सुपात गेले. सुपात नेलं, सुपात. म्हणून आपल्याकडं शांतीवर आलेल्या लेकरासाठी देवबाप्पा सूप सांगत असते. त्या सुपाचा असतो विधी. आता का मला शांती थोडीच करायची, आता ते करीत नाही मी. 27 वर्षापूर्वी वाचलेले. आपादो शांती भयो बाल्योर तत्रार जायते यतम धान्यं द्रवाम भयवासितो तत्राधिष्ठितं बालाम शांती परचिच्चायम यत परभेदीं भेदायाम त्रिकश जायते मी बकृतुजन्यायाम यत सर्वान आपादो भय दोषानां वात्सल्य स्थितुं पितृभयो गतोर जन्मां भयोति पराजन्मो परो भाषा पराभाषायां बाल्यां रक्षति अक्षोणं भयाति जायन्ते दुर्वांकरो भयस्थितां देवं पिताय च यक्ष किन्नरो गंधर्वो चारणो विद्याधरो लोकपालो दिक्पालो चारुहासो परमहंसा. हे ऐकल्यावर पुन्हा मला शांत्या देतात नाही. मी 27 वर्षापूर्वीच मी शांती झाली, मला आता नाही करायची. विठाला विठाला. सुपात नेलं देवाला. पण देवाला डोक्यावर घेतल्यावर देवकीन सांगितलं मला एकदा दाखवा माझा श्याम, मला दाखवा. हे 2दा प्रसंग झाले. एकदा मथुरेत झाले आणि एकदा गोकुळात यशोदेच्यासाठी झाले. आणि मग दाखवलं, नेलो. झनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. घेतलं. बाहेर पाऊस पडत होता अमृताचा. शेषले हुशार. शेषानं सांगितलं याच्या पाया पडल्यावर लोकांचे संकट जातात आणि याला काय करायचं अमृत. मग वरती छायाधरी शेष, वरती छायाधरी शेष. मग शेषानं छाया धरली वरही, पाव त्या अमृताचा पडू दिला नाही.
आणि मग तिथं काय दुभंगली यमुनाबाई, जुन्या बायका जशा मधातून भांग पाडतात का, जुन्या सांगायलो आज जुन्या मधातून. मी कर्मकांड करायचो त्यावेळेला सत्यनारायण बायका नाव घ्यायच्या. चुनचुनचुन्यात बसले मेन्यात, लवंगा वटीत, तेलदुडे मुठीत, गुलाल भांगात, लवंगा वटीत, भाऊसाहेब बसले दाटीत, तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. असं लय लांबनीच काय. हो पैठणचा शेला ते जाऊ द्या, आता कशाला नाव घ्यायचे. हो लय असे नाव. हो चांदीची सायकल, सोन्याचे तारा, अंशरामजी आले फिरून तर पिशिंग घालतेत वारा. हो बकेटात बकेट, स्टीलचं बकेट, रावसाहेबाचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. हो आणि येऊ तिकडं मस्ट्यांच्या मुतारीपाशी झोपल्याला आणि याचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. हे रे कुठली बांधले मालकाला हौसानं. हो ना. हो औदंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त, मी बसले पूजेले तर ते देते तीर्थ. बेडलो वा 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 काय ते. असे 200-300 येते. शिकायचे का, फुकट नाही. हा लय ना. एका लग्नात एका पोराला म्हणलं घे ना नाव, ते म्हणलं काय घ्यावं, नवरी बोलच ना. आता ती बऱ्या घरची होती, सात्विक असल्यामुळं लय नाही बोलली. काय अशी येडपट नव्हती फोनवर 4-4 हजाराचं बॅलन्स सोडवायला. सात्विक होती. ते म्हणलं बोलच ना. म्हणलं घे नाव. अत्तर तेलाची बाटली, अंतर खोल, साडे झाले सुन्मुख झाले, आता तरी बोल. म्हणलं चढ बोलती, बोलून बोलून तू हा पिना पाडी ती, तू मुकाट्या बसलं ताण घेऊन. हो जेव घोड्यावर बसला का त्याचा एके दिवशी पागा होतच असतो बापू. ताण घेऊ नको याच्यातून. घोड्यावर न बसणारे पण नाही सुटले, नाही त्या सुटाली द्रव्य लोभ माया, दंड छाया तरुहराची, दंड छाया तरुहराची. नाही त्या सुटाली द्रव्य लोभ माया, दंड छाया संन्यासीन ब्रह्मचारी माणिक बुवा घोड्यावर नाही बसले म्हणजे हे सुटलेत काय. हे तर लय गुतीलेत देवानं. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया, भस्मदंड छाया तरवराचे. शाळा होती का आमच्या मालकाची वेळेस, पण काय मालकांचं वाक्य काय लिहून ठेवलंय, क्या बात आहे वा. हो छाया धरली तुभंगली यमुनामाई, 2 तुकडे झाले. बायका जशा मधातून भांग पाडायच्या. वैकुंठवासी राष्ट्रसंत दुनियादास महाराज म्हणायचे, 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड. कसं पद एक दुनियादास महाराजांचं. काय काय राष्ट्रसंत दुनियादास महाराज, तुकडोजी महाराज लय गोड बोलायचे. हे एक जण म्हणला, भांगाऱ्या भुंगाऱ्यावर जसे तुकोबराय बोलले का, ऐशे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, याच्यावर दुनियादास महाराज लय गोड बोलले. एक जण म्हणला, परिसरात त्याच्यासारखा गायक कोणीच नाही, अर्धात वाटा एकाच टायमाला खातून घोंगडी खाली तंबाखू टाकतो. त्या हरामखोराचं भजन ऐकण्यावर यजमानाला पाप लागते बरं. इथून पुढे सावधान राहत जा, इतका सोपा नाही परमार्थ. हो परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी. येथे भाव पोटी अनुताप, येथे भाव पोटी अनुताप, परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी, परमार्थ नोहे. परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी. मी तुम्हाला सांगतो बाईंनो, एखादी बाई जर पांडुरंगाच्या मंदिरात गेली आणि देवाच्या तोंडाला पेढा लावला, पाप आहे का? नाही, पण पाप घडते. सांगू, तुम्ही पेढा लावून गेल्या की देवाच्या तोंडात मुंग्या जात्यात. पापच आहे मामाश्री.
देवाच्या तोंडाला पेढा लावणं हे एखाद्या बाईचा भाव आहे, पण तू पेढा लावून गेल्याच्या नंतर त्या पेढ्याला मुंग्या लागतात, देवाच्या तोंडात मुंग्या जातात, पाप आहे. म्हणून कधी कधी काही गोष्टी करीत असताना सुखरूप तुम्ही मंदिराला येडा घालताना मागूनही चिटकितात, नका करी जाऊ, असं नका करी जाऊ, शास्त्र आहे त्याच्यासाठी. तर महाराज म्हणले ऐशे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू, बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा रंगच लय असे वेगळा. बुवा रंगानं दिसतो बगळा, देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमलेल्या पट्टीवर चाले हातभटी. बुवा रंगानं दिसतो बगळा, बुवा रंगानं दिसतो बगळा, बुवा रंगानं दिसतो बगळा. लेकराला सोबणी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणालय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करीची वचीव, निर्दयी माणसाला कशी नाही किव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. मुगाच्या दिवसात मी त्याच्या संग गेल्यावर कमी राहत नाही. हा चालले आपले चाट पाहिल्या मुगत एका चपक्यात. एका गावाला गेलो ना, आमचे तिकिटाचे पैसे संपले, तिथं पीर होता, पैसेच नाहीत. म्हणलं काय करा, लगेच गाणे सैलाने बाबाची चाल भोईला लोळती. ए चांदीची सायकल कशी माळानं पळती, ए चांदीची सायकल कशी माळानं पळती. सकला दे बाबाची शाल भोईला लोळती, हे तुरुत पेराची शाल भोईला लोळती. कसा उतवाला पकवा द्या पाहणी याच्यावर. आधी जसा फिरायला कापायचा असा वाजू लागला. माणसाला भंगार लयच आवडतो हो, आणि भंगार यायलाच पैसे सोडित येत. विठाला विठाला चांगलं वाजित आहे, पण ते मस्त वाजित आहे, छान वाजित आहे, मस्त छान वाजित. चला बाकीचा कडबा आवडतो माणसाला. काय माहितीये का, ह्या बा कोण्याच शेतकऱ्याला फवारणी आवडत नाही हो, लय पैसे जातेत, पण त्याशिवाय किडे मरत नाहीत ना, म्हणून फवारावं लागते काय त्याला. चला आतमध्ये दरुजा उघडा, भगवंताला ठेवलं, माया घेऊन गेली, ती हातातली निसटली. भगवंताला बघण्यासाठी गोपी आल्या, गवळणी त्या तोंडा भुलली या. भगवंताला बघितल्याच्या नंतर भुलून गेल्या. एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंट वडे. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. अख्ख्या गोकुळात चर्चा. आल्याच्या नंतर मग काय आनंदी, हे नंदजी को पुत्र भयो, जय कन्हैया लाल की. हाती दिने घोडे दिने, दिने दिने पालखी. नंदजी को पुत्र भयो, जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो, नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. नंदजी को पुत्र भयो, जय कन्हैया लाल की. पाळण्यात घातलं. झुलने में झुले नंदलाल, झुलाओ रे सजनी. झुलने में झुले नंदलाल, झुलाओ रे सजनी. झुला झुलाओ पालना हिलाओ, झुलने में झुले नंदलाल, झुलाओ रे सजनी. पाळणा ठराविक बायना हलीला, पाळणा हलीला सरमजी आप्पा फक्त मदाल शेन. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मी कीटकाचा सांदा. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा. परिये दे मदालचा सोहम जो जो रे बाळा. 40व्या दिवशी उपदेश केला पोराला. सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार चंदू. माशिया मोहळे रे कैसा रचियेला कंदू. झाडोनी आणि केनेला तया फुकटची वेधो. माझ्या माईनो 40 दिवसाच्या 1.25 महिन्याच्या पोराला माईनं पाळण्यात गाणे म्हणले.
सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार चंदू. जशा माशा मध कांद्यात जमा करतात, झाडोनी आणि केनेला तया फुकटची वेदू. याच्यातला प्राण काढून नेला की सगळं विकळ. काय उपदेश असेल, काही गाणे म्हणतात, हाड कुत्र्या हाड, मरूस तर हाड हाडच न द्वारकाबाई. नका हाडन कुत्र्यान काय असं नका म्हणे जाऊ, अंगाई गात जा. काय सुंदर गाणे जात्यावरले याच्यावरले, किती गोड गाणे येतो. असे गोड म्हणी जाणं ह्या टिकल्यावाल्याला नाही याचे, पण जुन्या म्हाताऱ्याचं तुम्ही ऐक जाणं. तुम्ही म्हाताऱ्याजवळ बसत नत, दोनच तोंडन खिचडीन बोंड आवडच नत तुम्हाला म्हाताऱ्यानं. त्यानं गव्हाच्या मोरांड्या कमिलेल्या कशा गहू चुरू चुरू खातात चपात्या. हा, त्या म्हाताऱ्या आवडू देत जा, नाही तर झोपीत भेताड पडन बघा तुमच्या अंगावर. विठाला विठाला मोठा आनंद तुकोबराय निळोबराय ही सगळी संत ते आनंद पाहलं होते. देव रांगू लागले, रांगत रंगणी चोरीत लोणी, धावीन धरती गवळ रांगू लागले. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानी रांगत रांगता रांगता चलू लागले. चालता चालता 27 मित्र केले. एक पुरा 5 मिनिटातला पूर्णविराम. 27 गोपाळ केले. वरद वाकड्या बोबड्या सुदाम्या गोपाळ केले 27. तुम्हाला पण गोपाळ लागतेच असतील ना तुमचे बी साथ. गोपाळ लागत असते, त्याच्या शो मेळ होत नसतो. गोपाळ लागतेत मामा श्री. मी त्याला येरी तात्या म्हणत असतो, पण इथं सगळे मामा म्हणतात म्हणून मी कशाला तात्या म्हणल्यावर यायला कळायचंच नाही कोणाला तात्या म्हणायले. हां, 9 गोपाळ आहेत का? बापरे, वा वा, छान छान छान, मस्त आहे. हे 27 गोपाळ भगवंताकडं. आणि मग भगवंतानं काय सांगितलं, या आपल्याकडं याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे या म्हणे या. आणि मग भगवान एका घरी गेले आणि त्या बाईच्या घरचं दही दूध हे घेतलं आणि गोपाळायला दिलं. ती बाई सकाळी आली न घरान सांगायला म्हणे, यशोदे का पाय ना तुया कन्हैयानं असं केलं बाई, माग जाईन म्हण आम्ही देत जाऊ. तर भगवान म्हणले, काय ताण घेऊ नको, आता तुया घरची चोरी नाही. ही वापस गेल्यावर रस्त्यात एक बाई भेटली. काय काय बाय लय नादो इस्तू टाकायचा. ज्या सुनाची सासू बाहेर गेली तिच्या घरी जाते. सासू घरी असल्यावर गेलं पाहिजे शेजारणीनं. सासू बाहेर गेलं की सुनाल बोलायचं, माया द्वारका काय लग्न झालं तेव्हा दिसत होती बाई, तू हे सफरचंदावानी गालं ग द्वारका. आणि काय तू या सासून तो पिना पाडा माय मेलेल्या वगारावानी ते गुडघ्याला गुडघे घासायला. अशा इस्तू टाकणाऱ्या टकटक दिसायला 4 जणी तुम्ही उभ्या राहा बरं. दुसऱ्याच्या सुनाला नाव ठेवणाऱ्या लावून देणाऱ्या तुम्ही 4 उभं राहा. पण मी यायला उभं केलं ना तुम्हाला जड जाईल. त्याच्यामुळे एवढ्या कीर्तनात माफ करतो. विठाला विठाला त्या म्हणत्यांच्या क्रू मामा कशाला आणला हो, मेला आमच्याच बॉम्ब टाकायला. मला काही कळत नाही, फक्त कोणाच्या सुनायला लावून देत जाऊ नका. आता खुश झाल्या नाही तर घाम आलता बरं त्याला 2-4 जणीला. कोणाचं नाव घेतो काय माहीत. नका असं काही शिकी जाऊ नका. ती म्हणली कुठे गेलती ग? काय नाही म्हणे यशोदेकडं. कशाला? तिचा कन्हैया काल आमच्या इथं दही दूध मुकाट्या खाल. आणि त्याला काय सांगायचं, एक थोतरी थानायची. पाणी आगाव बाई, हो आगाव. भगवान म्हणले, उद्या दुपारी तू इथं येऊन तर पाय. 300 गाई वळी तू नवरा, त्याला ताक देते तर तुला लोणी खाऊ घालतोय का? ते म्हणला, जी नवऱ्याला 300 गाई वळी तू पप्याचा बाप, 300 गाई, पण ताका शिवून भाता शिव काय नाही त्याला. आणि तुला लोणी देते का? ते म्हणला, जी नवऱ्याला लोणी देत नाही का तिचीच तो सोय मी पाहतो म्हणला. हो, दुपाराच. आणि 27 गोपाळ सोबत घेतले. आणि काय देवाच्या पायात छुम छनाना छुम छनाना छुम छनाना. कृष्णाचा बाळाचा बाई वाजती बैगण, कृष्णाचा बाळाचा बाई वाजती बैगण, बाळाचा बाई वाजती बैगण, कृष्णाचा बाळाचा बाई वाजती बैगण. सुंदर पैंजण वाजू लागले ते. आणि पैंजण म्हणजे घुंगरच ना, पण ते बारीक होते. लेकराच्या पायातले बारीक. मला वाटतं मोठ्याल्या घुंगराच्या आवाजात बी लय ताकद असते हो.
आमच्या बाजूच्या गावात म्हणजे लांब आहे लय खेटून नाही आमच्या, तर 318 एकर जमीन इकली घुंगराच्या आवाजानं. काय आवाजात ताकद असून आपण काय पाहिले नाही होते घुंगर, आपल्या नशिबात येऊ बी नाही ते. हो, त्या घुंगरात बी लय आवाज. तर मग याच्या घुंगरात किती आवाज असेल आता, काय आवाज असेल ते. काय विश्वाच्या मालकाच्या पायातले घुंगर. काय भंगाऱ्या भुंगाऱ्याचं सांगता. 250 मशाली होत्या एका माणसाकडं. 250. एक मशाल 1.25 किलो सोने की, कंचन 24 कॅरेट. 1.25 किलो सोन्याची एक मशाल. अशा 250 मशाली गावरान तुपात जळत होत्या. गंगाबाई नावाची एक स्त्री तिच्या घुंगराच्या नादी लागल्या. एवढ्या श्रीमंताला शेवटच्या टायमाला कांदा आणि भाकर खाल नाही भेटली, इतकी परिस्थिती. तर याच्या पायातले घुंगरू कसे असतील ते. असा आवाज धरला, ताल धरला उगा. या 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 पक्वाद ऐकल्या लय मोजके लोक येतील. बापू ते वाजिल्या. ते स्वयंपाकाकडे पण आचारी पण कावच्या घेऊन येईल काय चाललंय म्हणून. आचारी पण येईल. पण तू नको वाजू गडे. तू कोणाच्या भागवतात ढोल